आणि गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री लक्ष खरंच देत आहेत असं वाटतंय का? लक्ष दिलं असतं तर आत्तापर्यंत आरोपी आले असते. चिलटं चालतंय दो हे यांना कोण विचारतंय? चिमूड भर नाहीत ते. तपास जर जनतेने हातात घेतला ना, मग मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला कळण काय खाचका असतं ते. ती वेळ येऊ देऊ नका. कारण मस्साजोगचे संतोष भाईचे तुम्हाला नुसते कॉल डिटेल घ्यायला कोणी कोणाला मारहाण करताना दाखवले, कोणाला पाठिंबा दिला आहे, कोणाला त्याच्यात संरक्षण दिलं आहे, कोणत्या मंत्र्यांनी, कोणत्या आमदारानं, कोणत्या खासदारानं दिलं आहे, कोणी काय पाठबळ दिलं आहे, हे सापडायला 20-20 दिवस लागतात. काय 20-20 दिवस लागतात तुम्हाला? आणि काय त्या कुटुंबाची मागणी आहे ना, दणादण करून टाकायची. का करत नाहीत? नाही, त्याचं फळ यांना बघावं लागणार त्या सुट्टीनं. आणि कोणाचा बाप येऊ दे, ते मॅटर दबून देत नसतो मी. ते पूर्ण बाहेर काढणार टोटल. जेवढे त्याच्यात सापडणार. तुमच्या जर चौकशीत तुम्हाला सापडले नाही किंवा तुम्ही सापडलेले असून जर सोडले, बंदोबस्त मराठी करणार. पाटील साहेब, तुम्ही सतत हे म्हणताय की तपास जनतेने जर घेतला तर यांना अवघड जाईल. तुम्हाला असं वाटतंय की हे जर नाही झालं तर जनतेचा उद्रेक होईल? मी आत्ता काय म्हणत नाही, पण एवढंच सांगतो, तुम्हाला तपास लागत नसला तर जनता तपास लावणार. शेवटी बाबा, मारावं कसं याला सुद्धा खूप किंमत आहे. त्याच्या अंगात सुद्धा बघू वाटत नाही संतोष भायांचं. भयंकर आहे ते. इतका निर्गुणपणे खून त्या राज्यात आणि देशात पहिल्यांदा झाला असं. त्याच्यामुळे सुट्टी नाही. तुम्हाला आरोपी सापडत नाहीत? अरे चिलट ते तुम्हाला सापडणार काय? मग जनता सापडी. तपास जनतेला घ्यावा लागणार. मी मग जे बोलतो ते करत असतो. मी सुट्टी देत नाही. कारण जर तुम्ही सहज लोकांचे जीव घेत असलात, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सहज तुम्ही जीव घेणार, कुठं पैसे देणार किंवा कुठं नोकऱ्या देणार, जीव गेला, नाही मिळणार कधीच. ते आरोपी अटक नाही होणार. ज्यांच्यावरची नावं घेतले जाहीरपणानं कुटुंबानं, ते तर मध्येच पाहिजे. मग ते कोणी पण असू दे, कोणत्याही पदावर असू दे, शासनाच्या पदावर असू दे किंवा तो मंत्र्याच्या पदावर असू दे किंवा तो सरकारमध्ये असू दे, नाही तो कुठं असू दे, तो गेलाच पाहिजे. हे मुख्यमंत्र्याचं काम आहे. नाही गेलं तर याचा परिणाम तुम्हाला राज्यात भोगावा लागणार आहे. मी तर सोडणारच नाही. दादा, कोण वाचवते बीडच्या आरोपींना असं तुम्हाला वाटते? आता सरकारच म्हणायला लागेल ना वाचवतंय. सरकारमधला कोण वाचवतो? अरे सरकारमधले वाचवत म्हणजे सरकारच सगळं त्यांचंच आहे. सरकारच त्यांचं आहे दादा. जर तुम्हाला साधे